डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासूर्याला कवितेत बांधणं तशी खूपच कठीण गोष्ट, पण हे कठीण काम साध्य केलं नामदेव ढसाळांनी त्यांच्या कवितांच्या माध्यमातून। ते दरवर्षी बाबासाहेबांवर एक कविता लिहायचे। आज जर ते कदाचित असते तर त्यांनी पुन्हा एकदा एक महाकाव्य लिहिलं असतं, एक प्रदीर्घ कविता लिहिली असती। नामदेव ढसाळांनी लिहिलेल्या कवितेच्या एकूण संपूर्ण कलेक्शनमधली आंबेडकर 1995 ही सर्वात महत्त्वाची आणि मला सर्वात जास्त आवडणारी कविता जयंतीनिमित्त इथे मी सादर करतो। डॉक्टर आंबेडकर 1995। काळ्या करगोट्याच्या धाग्यात ओवलेली तुझी प्रतिमा माझ्याही मुलानं स्वतःच्या गळ्यात बांधून घेतली आहे। गड्या, आता मला कशाची चिंता नाही आहे। कडी काळाची आव्हानं स्वीकारून कित्येक शतकांचा काळोख ओलांडून तू घेऊन आलास आम्हाला सुरक्षित स्थळापर्यंत। आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे। हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि हे दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, ही सर्व पुण्याई तुझीच आहे। तू बसला आहेस अंतकरणात अंकुरून, दंभ दर्भ लोभ मस्तराच्या, काम क्रोधाच्या सर्व हीनवृत्ती गेल्या आहेत लोपून। तरीही हे करंटे असे कृतज्ञ का निघाले? तू जाऊन 4 दशके झाले नाहीत तोच त्यांनी बॅक टू पॅव्हिलियन केले। पुन्हा जाणाई, पुन्हा जोखाई, पुन्हा यताळाबा, पुन्हा मरियाई, पुन्हा तीच गदळ गुघाण, पुन्हा तेच निकृष्ट कर्मकांड। 20व्या शतकाचा अंत करून 21व्या शतकाकडे निघालो आहे मी। केवढी ही पडझड, केवढी ही मोडतोड, या चवताळलेल्या भुकिस्तानच्या झुंडी कुणीकडून आल्या आणि कुठे निघाल्या? या शहराच्या चौकाचौकात उभारलेले क्रांतिकारकांचे पुतळे उकडून या कुठं गेल्या? काल हेच पुतळे त्यांचे नायक होते। घणावर घाव घातले जात आहेत, हातोड्यावर हातोडे, हात तोडला, पाय तोडला, निर्जीव संगमरवराचा चेहराही विद्रूप केला। शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, ही विटंबना मरणानंतरची। बीबीसीच्या वर्ल्ड न्यूजमधले लेनिनच्या पुतळ्याचे शव असे हेलकावे खात राहिले। क्लोजअप, लॉंग शॉट, झूम इन, झूम आउट, हा डेंग सायोपिंग फोडून टाकतो माओच्या नौबतीचे चांबडे। साम्राज्यशाहीचा आहेर त्याला परका वाटत नाही। पिढीनुसार बदलत जाते महापुरुषाबद्दलची श्रद्धा। महापुरुष भोगतात मेल्यानंतरही केलेल्या आणि न केलेल्या चुकांची शिक्षा। जग किती जवळ आले, किती लांब गेले, किती अगतिक झाले आणि किती प्रगतीकडे पोहोचले। राजेशाही, लोकशाही, समाजवादी, हुकुमशाही, इच्छा आकांक्षा, स्पर्धांचे शोषण आणि व्यसनांचे ग्लोबलायझेशन, हा ट्विंकल, हा डंकल, हा पेटंट, हा लिंबाच्या झाडांचे मेलेल्या शवाला टोचतात कावळे। सर्वत्र कावळ्यांची कावकाव, तरीही तुझी प्रतिमा हृदयात घेऊन जगतो आहे। खरे काय, खोटे काय, स्वतःला पारखून घेतो आहे। तुझ्या चारित्र्याचा मिथक वाचून स्वतःलाही आरपार बदलतो आहे। किती वाऱ्या वावधनातून, वीज पावसातून, महापुरातून सांभाळून आणलेस तू येतपर्यंत। इथून एकट्यानेच पुढे जायचे। तू सोबत असतोस तेव्हा कशाचीही भीती वाटत नाही, ना भूताखेताची, ना सैतानांची, ना शत्रूची, ना मरणाची। तुझ्या खांद्यावर हात ठेवण्या इतके मोठेपण नको आहे मला। बाबा, तुझ्या खांद्यावर हात ठेवण्या इतके मोठेपण नको आहे मला। मला आवडते तुझे एकुलते एक लाडके मूल व्हायला। झोपेचे सोंग घेतलेले सरकार गेले आहे बिंदास्त झोपून। माझे गरीब बापडे लोक राबून राज राखतात जगण्याची। माणसे कशी आता बुद्धीच्या पातळीवर उघडी पडू लागली आहेत आणि मी झालो आहे तुझ्या मातीची प्रतिष्ठा गाणारा शाहीर। माणसे कशी आता बुद्धीच्या पातळीवर उघडी पडू लागली आहेत आणि मी झालो आहे तुझ्या मातीची प्रतिष्ठा गाणारा शाहीर। मी तुझा आणि तुझ्या शतकाचा यलगार म्हणतो। मी तुझा आणि तुझ्या शतकाचा यलगार म्हणतो। ज्यांना बेईमान व्हायचे असेल त्यांना खुशाल होऊ द्या। मी माझ्यापुरते कापरासारखे छान जळून तुझे नाव दिगंतात गाजवीन। मी माझ्यापुरते कापरासारखे छान जळून तुझे नाव दिगंतात गाजवीन।